10वीच्या निकालानंतर आता पुढे काय या विषयावरचा सविस्तर आणि डिटेल माहिती देणारा व्हिडिओ उद्या लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड होईल, पाहायला विसरू नका. MG सायन्स सिम्प्लिफाईड अँड को एज्युकेशन. चला पोरहो, धाक कुणाचाही असू द्या, दबदबा मात्र आमचाच राहणार. एक लातूरकर या नात्याने लातूरच्या तमाम सर्व विद्यार्थ्यांचा ज्यांनी 100 पैकी 100% मार्क्स 10वीला घेतलेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांचा मला सार्थ अभिमान आहे. महाराष्ट्रामध्ये लातूरच्या विद्यार्थ्यांनी 10वीच्या निकालामध्ये आपला दबदबा कायम ठेवलेला आहे, वर्चस्व कायम ठेवलेला आहे. आणि एक लक्षात घ्या, हा दबदबा काय असतोय तो 1 मिनिटाच्या आत तुम्हाला ठिकाणी दाखवतोय. 10वीत राज्यातील 179 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळालेले आहेत, म्हणजे 100% गुण मिळालेले आहेत. आणि याच्यामध्ये लातूर पॅटर्नचा दबदबा कायम राहिलेला आहे, लक्षात घ्या. कारण 104 विद्यार्थ्यांना 100% गुण मिळालेले आहेत. 104 विद्यार्थी, एकट्या लातूर विभागातून 104 विद्यार्थी आणि महाराष्ट्रातले उरलेले बाकी सर्व विभाग, त्या सगळ्या विभागातले एकूण विद्यार्थी संख्या 169 आहे. आणि एकट्या लातूरमध्ये किती, तर 100 मार्क घेणारे 104 विद्यार्थी आहेत. म्हणजे जवळपास 75% विद्यार्थी आपल्या लातूरमधूनच आहेत की, लक्षात घ्या. म्हणजे जिथं सुद्धा मांडणी करतोय बघा मी, लातूरमधून 104 विद्यार्थी आहेत, छत्रपती संभाजीनगर 24 विद्यार्थी आहेत, कोल्हापुरातून 15 विद्यार्थी, पुणे विभागातून 12 विद्यार्थी, कोकण विभागातून 7 विद्यार्थी, नाशिक विभागातून 6 विद्यार्थी, नागपूरमधून 3च विद्यार्थी, मुंबईमधून 5 विद्यार्थी आणि अमरावतीमधून 3 विद्यार्थी. लातूरनी हे परत एकदा सिद्ध केलेलं आहे की लातूरच्या मातीमधलं शिक्षण हे 52 कशी सोनं आहे आणि ते चकाकणारच. आणि ह्या निकालामध्ये बरेच जण आता असे पण नक्कीच बोलत राहतील किंवा बोलतील सुद्धा की स्पोर्टचे मार्क्स ॲड झाले, ड्रॉइंगचे मार्क्स ॲड झाले, अजून कशाचे मार्क्स ॲड झाले वगैरे म्हणतील. मी काय म्हणतो माहितीये का, अरे बाबांनो, कोल्ह्याला द्राक्ष आंबटच असतात का? तुम्हाला स्पोर्टमध्ये जायला कोणी नगं म्हणलं होतं? तुम्हाला काय चित्र काढायला कोणी नको म्हणलेलं होतं? काय झालतं काय तुम्हाला त्या वेळेला, लक्षात घ्या. तर तुम्ही विनाकारण चुकीच्या गोष्टीवरती बोट ठेवू नका. काय म्हणतोय मी बघा, मला काय म्हणायचं माहितीये का, आता बरेच जण, आता 100% पडलेल्या विद्यार्थ्याकडे बरेच जण असे डाऊटफुल नजरेनं बघतात. स्पोर्ट्समुळे मिळाले किंवा अजून कुठल्या तरी सर्टिफिकेटमुळे मिळाले. मला काय म्हणायचं आहे, असे किती वाढतात हो? 3%, 2%, 5%, ठीक आहे, चल 5% वाढतात असं आपण समजूया, ओके. हे बोलणारे कोण असतात? ज्याला 40% पडले आहेत, काठावर पास झाले, 50-60% कुठेतरी पडले त्याला, ठीक आहे. मी ह्यांना अंडर एस्टिमेट बिलकुल करत नाही आहे, पण ह्यांना बी अधिकार नाही आहे 100% वाल्यांना अंडर एस्टिमेट करण्याचा, लक्षात घ्या. कारण यांनी अक्षरशः दिवस रात्र एक केलेला असतो. कुठल्याही पाहुण्यारावळ्यांच्या कार्यक्रमाला हे अटेंड झालेले नसतात, त्याग केलेला असतो सगळ्या गोष्टीचा आणि त्या एकूण सगळ्या मेहनतीचा सारांश म्हणजे हा रिझल्ट असतो, लक्षात घ्या. ह्यानं दिवस रात्र बोंबलत फिरलेलं असते, दुसऱ्याच्या लग्नात बी नाचत आहे, आलं लक्षामध्ये. म्हणजे पाहुण्यारावळ्याच्या तर सोडा, पण ज्याचा आपला काही संबंध नाही तिथेही जाऊन डीजे लावून डान्स करत बसते. हर वरातीत यांना दिसतंय. ह्याला कसे 100% पडतील? आणि यो 40% वाला बोट ठेवतो 100% वाल्यावरती की बरं बाबा, मी काय म्हणतो, 40% वाल्या इकडे लक्ष दे. तुझ्या 40 मध्ये 5 वाढवून द्यायला सांगू आपण गव्हर्नमेंटला, समज, आणि तुझे टक्के झाले 45, बरोबर आहे. आणि ह्याच्यातले 5 कमी केल्यावर 40 होतेत का? 100 वाल्याचे 5% कमी केले तर त्याचे 40% व्हायलेत का? त्याचे 3% कमी केले तर त्याचे 40% व्हायला लागलेत का? नाही ना. आणि तुझ्यामध्ये जर 5% ऍड केले तर तुझे 100 व्हायलेत का? नाही ना. त्याच्यात गॅप आहे भैया. त्याने मेहनत केले म्हणून त्याला मार्क्स पडलेत. उग जळाचं नाही, जळणाऱ्या लोकांची राख होते, ओके. एनिवे, लातूरच्या आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांचं या ठिकाणी अभिनंदन आणि त्यांचं कौतुक, ओके.